एकादशी असो का चतुर्थी असो, वार सोमवार असो का शनिवार असो, कुठल्याच वाराची आणि कोणत्याच द्वादशीची एकादशीची पर्वा न बाळगता, तमा न बाळगता, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वाच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला जाताना म्हणतात, मी आज चिकन मटण खाल्लेलं आहे, मटणाच्या हंडीवरती मी ताव मारलेला आहे, मी दर्शन घेऊ शकत नाही. त्याच पक्षाच्या नेत्यांकडून काय अपेक्षा बाळगावी? आणि याच पक्षातला एक नेता विकास लवांडे सध्या चर्चेत का? तर पुण्यातल्या आळंदी या ठिकाणी असताना विकास लवंडे नामक एका, विकास म्हणजे बुद्धीचा नाही झालेला, नावानं विकास, या विकास नसलेल्या बुद्धीच्या माणसावरती संग्राम भंडारे नामक युवकाकडून शाही फेकण्यात आली. मी तर या घटनेचा प्रथमतः निषेध करतो, परंतु प्रत्येक वेळेस निषेध का करायचे? या माणसाचा मी निषेध करतो, संग्राम भंडारेंचा ज्यांनी शाही टाकली. खरं तर इथे शाही नव्हती टाकायला पाहिजेत, कारण संग्राम भंडारे सुद्धा आध्यात्मिक चळवळीतले एक हरिभक्त परायण आहेत, एक महंत आहेत, ज्यांना माझ्यापेक्षा गाथेचं जास्त ज्ञान आहे. आणि त्याच गाथेमध्ये संत काय सांगतात? भले तरी देऊ कासेची लांगोटी, नाठाळाच्या माती हनु काठी. संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मग एखाद्याचा माथा सरकला असेल तर त्याचा माथा ठिकाणावर आणण्यासाठी काय केलं? मी इथं हिंसेला समर्थन देत नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये एक परंपरा सुरू झाली. महापुरुष असतील, मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महाराणी ताराबाई असतील, कुठले महापुरुष असतील, यांच्यावरती कुणीतरी येणार, बेताल वक्तव्य करणार. 2 दिवस आम्ही काय करणार? स्टेटस ठेवून या गोष्टीचा निषेध करणार. परंतु प्रत्यक्ष रस्त्यावरती कोणी येणार का? तर कोणीच येणार नाही. राहिली गोष्ट न्याय व्यवस्थेची, कारण आम्हाला वाटतं की शाही फेकली ही गोष्ट कायद्याला धरून नाही, कायद्याविरुद्ध आहे, पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे. पण काय केलं तुम्ही आतापर्यंत? जिथं जिथं महापुरुषांच्या, महामानवांच्या विटंबना झाल्यात, अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाची प्रतिकात्मक जी प्रतिकृती होती संविधान, त्याची विटंबना झाली. काय केलं तुम्ही आपण? कारण इथली मुळात जी शासन व्यवस्था आहे, मुळात इथलं जे सरकार आहे, हातात बांगड्या भरून बसलं, कारण ते मेंग आहे. काय ते मेंग झालेलं सरकार आहे. न्यायाची अपेक्षा इथल्या सरकारकडून तुम्ही आम्ही करू शकत नाहीत. ज्या महाराष्ट्राच्या मातीचा कणा म्हणून वारकरी संप्रदायाकडे तुम्ही आम्ही बघतो, तो वारकरी संप्रदाय गेल्या अनेक शतकापासून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहून समाज प्रबोधनाची कामं करतं. गावागावामध्ये जाऊन कीर्तनाची त्या ठिकाणी सोहळे पार पडतं. कीर्तनाच्या माध्यमातून इथला समाज आणि नव्हे त्या समाजाची माती सुधारण्याचं काम करतं. पण विकास लवंडे सारखा, ज्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही, असा हा लवांडे नावाचा युवक 2 महिन्यापूर्वी बोलला होता की वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आणि हे वारकरी घुसखोर वारकरी आहेत. तेव्हा सुद्धा आमचं रक्त सळसळलं. काय केलं? काहीच नाही. आणि आज याच्या थोबाडावरती शाही होती, तेव्हा काही लोकांना पुळका आला, त्याची बाजू घेतली. म्हणजे आपले चोट ना आपलेच दात, ही इथं कृती दिसून येते. संग्राम भंडारे सारखा एखादा युवक असतो, ज्याचा माथा गरम असतो, ही कृतीनंतर नेहमीच घडायला पाहिजे होती, तेव्हाच घडायला पाहिजे होती. मी आजही सांगतो, हिंसेचं समर्थन नाही, पण संतांच्या गाथेमध्ये सुद्धा सांगितले ना, भले तरी देऊ कासेची लांगोटी, नाठाळच्या माती हानू काठी. आणि या भूमीला, या देशाच्या भूमीला केवळ पेनीचाच इतिहास नाही, तलवारीचा सुद्धा इतिहास आहे. तलवारीने स्वराज्य घडविलं तर पेनीनं सुराज्य घडविलं, हा इतिहास तुमचा आमचा आहे. मग संग्राम भंडारीची बाजू कमजोर असं तुम्हाला वाटतं का? हे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायला पाहिजेत. कारण विकास लवंडे आज बोलला, उद्या कोणीतरी बोलणार, परवा अजून कोणीतरी बोलणार. अहो ज्या महाराष्ट्रामधला वारकरी संप्रदाय न चुकता आषाढी एकादशी असो की कार्तिकी एकादशी असो, न चुकता पायी पायी त्या ठिकाणी पंढरपूरची वारी करतो, आळंदी ते पंढरपूर. आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक त्या ठिकाणी भक्तजन, अनेकांचा वैष्णवी मेळावा त्या पंढरपूरच्या भीमेच्या तीरावरती आपल्याला दिसतो. आणि यांच्यामुळेच महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे. आणि त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट ठेवून या वारकरी संप्रदायाकडे बोट दाखवण्याचं काम हा विकास लवांडे नावाचा युवक करतो. मग तुमचं रक्त सळसळत नाही का? आज भले तुम्ही त्या ठिकाणी विरोध करताय संग्राम भंडारेंचा. संग्राम भंडारे माझा काही नातेवाईक नाही, माझी त्याला मुलगी द्यायची नाही किंवा त्याची मला करायची नाही, पण चुकीच्या समर्थनाला, चुकीच्या गोष्टीला मीही समर्थन करत नाही आणि अयोग्य गोष्टीला सुद्धा मी त्या ठिकाणी पाठीमाग घालत नाही. जे योग्य आहे ते योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं? विचार करून कमेंट करा. भले तरी त्या ठिकाणी हे वाक्य लक्षात राहू द्यायचं आपल्याकडे, कारण ही भूमी जगद्गुरु संत वैकुंठवासी संत तुकोबारायांची जेवढी, तेवढीच संत नामदेवांची, एकनाथांची जेवढी, तेवढीच मुक्ताईंची. आणि
हा महाराष्ट्र सुद्धा छत्रपती शिवरायांचा जेवढा तेवढा छत्रपती धर्मरक्षक शिवपुत्र संभाजी महाराजांचाच देखील आहे. त्याच्यामुळं योग्य आणि अयोग्य या गोष्टीचा विचार म्हणतात तुम्ही करा. मी कुठल्या हिंसेला त्या ठिकाणी समर्थन करत नाही, पण संस्कृती टिकवायची असेल तर काही गोष्टीचं पालन देखील आपण केलं पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय.